नमस्कार, माधुरी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. तर आज आपण पोटभरीचा नाश्ता बनवतो आहे, म्हणजेच बटाट्याचा पराठा. तर इथं मी बटाट्याचा पराठा बनवताना कोणती काळजी घ्यायची, जसं की बऱ्याचदा काय होतं, कणकेमधून सारण बाहेर येतं. तर आपण ते सारण कसं बनवायचं, कणिक कशी मळायची आणि बटाटा आपल्याला कसा उकडून घ्यायचा, हे मी या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगितलं आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. तर इथं आपल्याला मी आधीच पीठ इथं चाळून घेतलं होतं आणि हे 4 कप गव्हाचं पीठ आहे. तर यामध्ये आपल्याला 1 चमचा बेसन पीठ घालायचं आणि चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल घालायचं. आता आपल्याला हे पीठ असं हाताने चोळून घ्यायचं आहे, म्हणजे कणिक चांगली मळल्या जाईल आणि पराठा अगदी खरपूस तयार होईल. तर इथं आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ही कणिक मळून घ्यायची आहे. अगदी थोडं थोडंच पाणी घालून आपल्याला ही कणिक मळायची. नेहमीच्या कणकेपेक्षा मी थोडीशी घट्टसरच कणिक मळून घेते, कारण आपल्याला ती 25 ते 30 मिनिटं तशीच भिजत ठेवायची आहे. तर इथं मी आता कणिक मळून घेतली, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. आणि याला थोडंसं तेल लावायचं पहिल्यांदा पाण्यामध्ये आणि नंतर तेलामध्ये. आपल्याला ही कणिक चांगली अशी मळून घ्यायची आहे. तर इथं आता मस्त मऊसूत कणिक मळून घेतली. आता आपण याला नाही 25 ते 30 मिनिटासाठी तशीच ठेवून द्यायची आहे आणि आपल्याला सारणाची तयारी करायची आहे. तर इथं मी आधीच बटाटे उकडायला ठेवले होते आणि बटाटा उकडताना हे बघा अशा प्रकारे आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे. बऱ्याचदा काय होतं, बटाटे उकडताना आपण थंड करण्यासाठी वरून गार पाणी ओततो आणि मग बटाटा तांडरल्यासारखं होतो. आणि बटाटा कितीही मऊ शिजला तरी आपल्याला किसणीनेच किसून घ्यायचा आहे. हाताने कुस्करला की त्यामध्ये थोडेसे बटाट्याचे चंक्स राहतात आणि मग बटाटा मग आपला पराठा फुटू शकतो. त्यामुळे आपल्याला असे किसणीनेच आपल्याला हे सारण बनवायचं आहे. तर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला 1 वाटी कांदा घालायचा आहे. कांदा अगदी बारीक करायचा आहे. मोठमोठे काप ठेवले तर आपला पराठा फुटू शकतो. तर इथं आपल्याला आता कोथिंबीर घालायची आहे आणि यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर आणि 1 चमचा लाल तिखट घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं. आता आपल्याला हे चांगलं असं एकजीव होईपर्यंत मळून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. आता इथे मी असं सारण एकजीव करून घेते. सारण व्यवस्थित बनलं ना तर पराठा अजिबात फुटत नाही. आता इथं आपण असं सारण बनवून घेतले आणि आपल्याला असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला पराठा लाटताना हात चिकट होणार नाही आणि आपला पराठा फुटणार नाही. तर अशा प्रकारे मी इथं सर्व गोळे बनवून घेतले. तुम्हाला हवे त्या आकाराचे बनवून घ्या, मी पराठा जसं बनवणार आहोत त्या प्रकारे. तर इथं आपली कणिक 25 ते 30 मिनिटांनी चांगली भिजवून तयार आहे. तर आपल्याला हे पुरणाची पोळी जशी बनवतो ना तशीच आपल्याला याची कणकेची वाटी बनवून घ्यायची आणि त्यामध्ये सारणाचा गोळा ठेवायचा आणि असं आपल्याला दाबून घ्यायचं आहे. तर हे बघा या प्रकारे आपल्याला याचं पुढचं टोक असं बंद करून घ्यायचं आहे आणि खाली दाबायचं आणि थोडंसं पीठ घालून आपल्याला हातानेच प्रेस करायचं, म्हणजे सारण पूर्णपणे व्यवस्थित पसरलं जाईल. आता हे सारण व्यवस्थित चांगलं एकसारखं कणकेमध्ये पसरलं आहे, मगच आपल्याला ते लाटण्याने पराठा लाटून घ्यायचा आहे. पराठा शक्यतो जाडसरच असतो, हवं तर मधून पीठही घेऊ शकता लाटण्यासाठी. आता हे बघा इथं आपला पराठा कुठंच सारण बाहेर आलेलं नाही आणि थोडंफार सारण जर बाहेर आलं
तर जी सारणाची बाहेर आलेली जी बाजू असते ती तव्यावरती आपल्याला खाली टाकायची आहे. आणि बघा आता इथं तवाही चांगला गरम झाला आहे. यावरती आपल्याला थोडंसं तेल घालायचं, म्हणजे आपला पराठा असा चिकटणार नाही. आणि याला आपल्याला कडेकडेने तेल पसरवून घ्यायचं. फक्त एकाच पराठ्याला जरी आपण असं तेल पसरवून घेतलं, नंतर काही तेल लावायची एवढी गरज पडत नाही. आणि आता आपल्याला 25 ते 30 सेकंदाने थोडेसे वर बबल्स यायला लागले की आपल्याला हे पराठा असा पलटवून घ्यायचा आहे. आणि असा पराठा फुगायला लागला की यावरती आपल्याला कडेकडेनं तेल सोडून घ्यायचं, म्हणजे पराठा चांगला फुगला जाईल. तरी तर मी कांदा वापरला आहे, त्यामुळे पराठा मध्ये मध्ये कांदा येतो ना, तर त्यामुळे ते पोळी पराठ्यामध्ये हवा बाहेर येते आणि पराठा जास्त काही फुगत नाही, पण आपला पराठा खरपूस तयार होतो. आता आपल्याला दोन्ही बाजूने असा पराठा चांगला असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. तर हे बघा, कुठेच पराठ्यामधून सारण बाहेर आलेलं नाही. आपण इथं कांदा वापरला तरीही पराठा अगदी कुठेच फुटलेला नाही. आणि सारण पूर्णपणे आतपर्यंत अगदी शेवटच्या टोकापर्यंत सारण व्यवस्थित स्प्रेड झालं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आपला गुबगुबीत पराठा तयार झाला आहे. आणि इथंही दह्याची चटणी बनवली, आणि या दह्याच्या चटणीबरोबर आपण इथं सर्वच पराठे बनवून घेते. आणि तुम्हाला पराठा कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया नवीन अशाच छान रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि खात राहा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.